ती त्या माणसाला सांगणार की माझी मुलगी एक युट्यूबर आहे आणि तुम्ही पाहिला असेल शीला दीदीचे व्हिडिओ. तो व्हिडिओ संजय लीला भन्सालीने सुद्धा पाहिला होता. त्याच्यामुळे मला एक ऑफर आली होती. आई माझी एक स्वतः कामवाली बाई होती. आई मला चप्पल मारेल घरी गेलो. नमस्कार, मी सोनाली तुमच्यासोबत आणि आज माझ्यासोबत आहे ती स्टार जी जगभरात पोहोचलेली आहे तिच्या कामामुळे. अतिशय सर्वसाधारण कुटुंबातनं आलेली ही मुलगी आहे, पण तिच्या टॅलेंटनी आज तिला जी काही ओळख दिलेली आहे, फेम दिलेलं आहे आणि ऑडियन्सचं प्रेम मिळतं आहे. कामवाली बाई शीला दीदी कोणाला माहिती नाही आहे, घराघरात ती पोहोचलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचली टेक अ ब्रेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. शॉर्ट ब्रेक्स या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्ही तिला पाहिलेलं आहे. कामवाली बाईच्या सिरीजनी तर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज कमावलेले आहेत, पण त्याचं क्रेडिट अर्थातच आपण द्यायला पाहिजे आपल्या अपर्णा तांदळेला म्हणजे शीला दीदीला. खूप छान वाटतं इथे येऊन आणि मी तुला सांगते की मला फेम मिळून मला असं वाटतं 1.5-2 वर्ष झाले आणि तेव्हापासून मला खूप इंटरव्ह्यूज येत होते, खूप पॉडकास्ट येत होते आणि मी कधीच काहीच केलं नाही आहे आणि हे माझं पहिलं म्हणता येईल सोनाली तुझ्यासोबत. आणि मला खूप छान वाटतंय की मी माझा पॉडकास्ट तुझ्यासोबत करते, पहिला माझा. अप्पूशी माझं एक जरा वेगळं कनेक्शन आहे. अप्पू आणि तिच्या सगळ्याच बहिणी ह्या कमाल आहेत, पण तिची अंजली नावाची जी बहीण आहे ती माझ्यासोबत इकडे काम करत होती. तिची इंटर्नशिप तिने इथे केलेली आहे आणि आता ती काय चांगल्या मीडिया हाऊसमध्ये काम करते. त्यामुळे मी खूप परिचयाची आहे ही सगळ्या बहिणी मला. आणि खूप छान वाटतंय की तुमची अशी प्रगती बघताना किती मेहनत केली आहे, किती स्ट्रगल केलेलं आहे ते जाणून आहे, पण त्या तुझ्याकडनं ऐकायचं आहे. या सगळ्या बहिणी ऍक्टिव्ह आहेत ना, त्याच्या मागे त्यांचं कारण आहे त्यांची आई. म्हणजे ती नेक्स्ट लेवलची आर्टिस्ट आहे, त्या डान्सर आहेत, त्या ऍक्टर आहेत आणि ती एक म्हणजे आपण म्हणूयात ना रोल मॉडेल आहे त्यांच्यासाठी. मला सांग, तुला सांगते त्याच्या आधी माझी आजी ऍक्च्युली ती ऍक्टिंग करायची आणि हे आम्हाला खूप असं नंतर कळालं, कारण माझा जेव्हा जन्म वगैरे झाला तेव्हा आजी नव्हती. पण माझी आई मला अजूनही सांगते की माझी आजी ऍक्टिंग करायची आणि तिच्या ऍडव्हर्टिजमेंट वगैरे पेपरात यायच्या. ती ऍडव्हर्टिजमेंट करायची प्रोडक्ट्सच्या वगैरे आणि ती थोडंसं काही कारणांनी काही आजाराने लवकर गेली, पण ती पण एक ऍक्टर होती. सो एक तिचं एक माझ्यात खूप आहे असं आईचं म्हणणं असतं. आणि माझी आई खूप सुंदर डान्स करते आणि ती ऍक्टिंगही करते. म्हणजे मी तिला ट्राय करत असते, कधी काही शॉर्ट फिल्म आहे कुठे आहे तर तिला घेऊन जायचं वगैरे. आणि ती खूप सुंदर काम करते, ते दिसतं तिच्या कामातून आणि तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची. सो तिच्यामधून आमच्यात आलो ऑब्व्हियसली. आणि लहानपणापासून अभ्यास वगैरे सुरू असताना साईड बाय साईड आईची खूप इच्छा असायची की मी डान्स करावं, कॉम्पिटिशन्स करावे. आणि त्यानंतर अचानक हे ना ऍक्टिंगकडे सुरू झालं की ऑडिशन्स आणि हे सगळं. तर मला खरं सांगते खूप भीती वाटते अजूनही ऑडिशन्सची आणि खूप वाटायची त्यावेळी. तर काही येत नसताना ऑडिशनला कसं काय घेऊन जातात, हे कोणता कॉन्फिडन्स आहे हा की ऑडिशनला चल वगैरे, मी काय करू काय ना तिकडे. सो एकतर अंजली माझी बहीण, बापरे बिंदास, इतकी बिंदास येते की तिला असं म्हणायचं असतं की तू माझ्यासारखीच वाग. आणि मी तिच्यामुळेच मला असं वाटते थोडीफार हे झालेली आहे की फ्री अशी. खूप मी इंट्रोवर्ट होते, धडक आहे अंजली म्हणजे सुसाट आहे ती. तेच मला ऑडिशनला घेऊन जायचे की चल आज इकडे ऑडिशन आहे तिकडे ऑडिशन आहे. आणि असं करत करत मी काही ऑडिशन्स वगैरे द्यायचे आणि तिथून थोडीफार सुरुवात झाली होती की मी टेलिव्हिजन वगैरे केलं होतं की क्राईम पेट्रोलचे शोज वगैरे. आणि त्यावेळी घरच्यांसाठी म्हणजे तू टीव्हीला आलीस ही खूप मोठी गोष्ट होती. आणि मी थिएटर वगैरे करत होते 2-3 वर्ष पुण्यातून. वलय नाट्य संस्था माझे मित्रांनीच ग्रुप तयार केला होता आणि तिथून आम्ही नाटकं वगैरे करायचो. सो थिएटरमधून मला एक खूप चांगला कॉन्फिडन्स मिळाला. म्हणजे माझं पहिलंच नाटक होतं समाय सरहद वगैरे. आणि मी काही नाही, फक्त विंग टू विंग एक पासिंग देत होते. पण त्याची जी डिरेक्टर होती शर्वरी लहाडे म्हणून, आणि तिला माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता की तू खूप चांगलं करतेस, तू कर याच्यात कर. आणि मी त्या नाटकामध्ये फक्त अंजलीसाठी गेले होते की त्यांचा एक ग्रुप आहे, तिची मैत्रिणी, आणि तिची इच्छा आहे मी करावं म्हणून मी गेले होते. पण त्यांनी माझ्यावर जो कॉन्फिडन्स दाखवला तो मी अजूनही कॅरी करते. मला वाटतं की मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक असे मित्रमैत्रिणी असावेत की जे इतकं पुश करतात आणि इतका कॉन्फिडन्स देतात. जर मी खरं सांगते, जर मी म्हणाले त्यांना की यार मला ही हिरोईन खूप आवडते, तर ते मला दरवेळी म्हणायचे की यार तू तिला काय बघतीस, तू तुला बघ. आणि मला असं वाटतं तुम्ही कुठून आणताय हा कॉन्फिडन्स, मला नको आहे नाही का. पण एक माझा बॅक ऑफ द माइंड खूप चांगलं क्रिएट व्हायचं की यांना असं वाटतं की मला काम जमतंय, मला ऍक्टिंग जमतेय, सो मी करावं यामध्ये ट्राय. सो मी थोडंसं सिरियस घ्यायला चालू केलं या फील्डला. आणि मग मी ऑडिशन वगैरे द्यायला लागले आणि सिरियलमध्ये वगैरे थोडंसं काम केलं.
मग तेव्हा असं झालं की ओके, आता हे करायला लागली, आता मला नाही वाटत की मी स्टडी वगैरे या सगळ्याकडे वळू शकते, कारण माझा पूर्णपणे इंटरेस्ट हा इथे वळाला होता. मग मी सुरुवात केली कामं वगैरे करायला, थोडीफार केली टेलिव्हिजनचे वगैरे कामं. आणि त्यानंतर हे युट्यूबचं सुरुवात एक मी इंटरव्ह्यू दिला होता. लॉकडाऊन चालू होतं आणि फायनान्शियली स्टेबल व्हायचं होतं आणि मी एक जॉब बघतच होते. तर मला असं कळलं होतं की युट्यूबमध्ये असा एक जॉब मिळतोय. तर मला झालं की ठीक आहे, करूयात प्रयत्न. तर मग मी गेले होते आणि मी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये काहीच बोलले नव्हते. म्हणजे माझे रवी सर मला अजूनही सांगतात की तू काहीच नव्हती बोललीस. मी खूप शांत होते. मी माझ्या मैत्रिणीसोबत गेले होते इंटरव्ह्यूला आणि पूर्ण वेळ ती बोलत होती आणि मी काहीच बोलत नव्हते. पण मग ते मला म्हटले की तू फ्रीलान्स कर आधी 2-3 व्हिडिओजमध्ये वगैरे आणि मग आपण करूया. तर मग म्हटलं ठीक आहे. मग मी 1-2 व्हिडिओसाठी फ्रीलान्सिंग असंच गेले होते त्यांच्याकडे आणि मग त्यांनी मला विचारलं की तू ॲज अ जॉब करशील का आमच्याकडे पूर्ण वेळ. मग मी खूप विचार केला की ठीक आहे, ऍक्टिंगमध्ये जर तुम्ही ॲज अ जॉब करत असाल तर तुम्हाला एक टेन्शन नसतं. ॲज अन ऍक्टर खूप टेन्शन असतं आपल्याला की यार कामं मिळत नाहीये, की आता कसं, आणि आपल्याला जॉब पण नसतो करायचा कारण मग ऍक्टिंगकडे वेळ देता येत नाही. मग मी म्हटलं की ठीक आहे, चालेल, करेल. मग मी स्टार्टिंगला खूप कमी पेमेंटवरती सुरुवात केली होती आणि चांगला होता प्रवास. काही दिवस काहीच चालत नव्हतं आणि एक प्रेशर येत होतं की यार काहीच चालत नाहीये आणि कसं करायचं. माझ्याकडे ही कल्पना होती कामवाली बाईची आणि जसं की माझी आई एक घरगुती काय म्हणतात त्याला कामं करायची, दुसऱ्यांच्या घरी कामं करायची. आई माझी एक स्वतः कामवाली बाई होती. आता मी कुठे तिला असं म्हणते की नाही आता गरज नाहीये वगैरे हे ते, पण तिचं एक असतं ना, म्हणजे आपल्या आयांचं कधी ते जात नाही, मला काम करू देत. मग असं मला माहितीये की मी किती स्ट्रगल केले तिला थांबवण्यासाठी की तू नको करूस आता. तर आई करायची. तर एक त्या गोष्टी ना खूप छोट्या छोट्या माहीत होत्या किंवा असं होतं की यार याच्यात काहीतरी मला जास्त करण्यासारखं आहे किंवा करता येऊ शकतं. एक आपण पाहिलेलं असताना लहानपणापासून आईला बघते मी जर काम करताना, तर त्या गोष्टी थोड्या माहीत होत्या. तर मग एक आयडिया आली होती मला कामवाली बाईची, एकच नॉर्मल शॉर्टची कन्सेप्ट. तर मग मी म्हटलं की चला याच्यावर शूट करते. मग आईला म्हटलं की उद्या मला शूट करायचं, एक साडी हवी आहे, तर ती साडी अशी दे की जी रिटर्न नाही येणार परत घरी, अशी दे. म्हणजे माझं असं होतं ना की त्याच्यात पार्ट्स वगैरे करायची झाली तर ऑफिसवरच ती साडी ठेवावी लागेल. तर तिने मग दिली. तर ती साडी जी होती ग्रीन, ती आईकडे सेम होती, 2 का 3 होत्या. तर ते आहेरमध्ये देतात ना, तर त्याच्यासाठी त्या सेम साड्या होत्या 2-3. तर ती मला म्हणाली की या एक्स्ट्रा आहेत तर तू याच्यातून घेऊन जा. तर मला नव्हतं माहीत की ती साडी माझ्यासाठी इतकी लकी ठरणार आहे किंवा इतकं पुढे घेऊन जाईल. ती एक साडी म्हणजे एक ओळख बनून जाईल की ग्रीन साडी म्हणजे मला म्हणून ओळखलं जातं. सो खूप मोठी गोष्ट आहे ती माझ्यासाठी. आणि ती शॉर्ट शूट झाली आणि त्या शॉर्ट शूट करताना खूप काही तामझाम करत ती शॉर्ट कशी तरी शूट झाली आणि पहिलीच शॉर्ट कामवाली बाईची खूप व्हायरल गेली. तेव्हा मला असं झालं ओके डन, काहीतरी झालं आणि आता मला माहिती आहे ठीक आहे की मला काय करायचंय. आणि त्याचे पार्ट्स सुरुवात केली शूट करायला आणि आता कामवाली बाईचे 80 to 90 पार्ट्स आहेत, 80 ते 90. आणि प्रत्येकाच्यात व्हेरिएशन आहे आणि कमेंट्स म्हणजे विचारू नका, लोटपोट होतात लोक तिकडे कमेंट्स लिहितात. आणि त्याच्यात टीम वर्क आहे नो डाऊट. सगळ्यांनी सपोर्ट करून मग जे सुरू केलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यात टाकून दिलं सगळं, म्हणता येईल की हे काहीतरी करायचं कामवाली बाईचं, हे काय करायचं. मग आम्ही पण त्याच्यात खूप व्हेरिएशन्स दिले. मी तुझा तो आलिया भटवाला व्हिडिओ पाहिला होता आय थिंक. तो कामवाली बाई रिसेंटली व्हायरल झालं होतं आणि तेव्हा गंगूबाई काठियावाडियाचा ट्रेलर आला होता. तर त्यावेळी प्रशांत आमचा रायटर आहे आणि तो म्हटलं की त्याच्यात आपण स्पूफ करूया. त्याच्यामुळेही खूप काही लोकांना माहीत पडलं कारण तो व्हिडिओ एक आहे जो टेक अ ब्रेकवर हायेस्ट व्ह्यू आहे तो व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ संजय लीला भन्सालीनी सुद्धा पाहिला होता. तर त्याच्यामुळे मला एक ऑफर आली होती नेटफ्लिक्ससाठी. मी आलियाचं एक स्पूफ केलं होतं, दुसरं ऑफिसचा व्हिडिओ होता. तर तो व्हिडिओ पाहून मला ते बोलवलं होतं त्या व्हिडिओसाठी. सो तिथूनही खूप छान मिळालं की यार तो स्पूफ कारण खूप व्हायरल झाला होता आणि खूप लोकांना आवडला होता आणि तो स्पूफ करताना मला खूप मजा आली होती. आणि त्याच्यानंतर कामवाली बाईचे सिरीज सुद्धा आल्या मोठ्या एपिसोड्स, कारण लोकांचं असं होत होतं की अरे एका मिनिटात का संपतंय ती घेऊ शकतात. आणि ते कॅरेक्टर असं कार्टूनवालं कॅरेक्टर आहे. सो त्याचे एकच कपडे असतात त्या कामवाली बाईचे आणि खूप वेगळी कॅरेक्टर असं डेव्हलप केलं होतं मी. म्हणजे मला असं वाटतं मी सगळं जे काय बॉडी लँग्वेज जे काय हालचाल करून टाकते. मी ती साडी घातली की ते माझ्यात येऊन जातं आणि मी खूप वेगळी, म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात यार साडी घातली आता हिचं सुरू. सो माझं मी
आजारी जरी असले ना, पण ती साडी लिटरली आता 2 दिवस आधी मी खूप आजारी होते, पण ती साडी घातली ना की मी ती नॉर्मल कॅरेक्टरमध्ये येऊन जाते आणि ते जे दनादन शूट करायची, जी मज्जा करायची ती करते. आणि तुला सांगते की ती साडी मला बाहेर वॉशला सुद्धा देता येत नाही यार. कारण मला भीती वाटते माझी साडी मला परत मिळाली नाही तर. गुड पण मला वाटतं की जपलंच पाहिजे. मी खूप जपते तिला. छान वाटतं जे काय चालू आहे आता. खूप हॅपनिंग होतं, खूप असं क्विक झालं. पण मला वाटतं की जे आधी झाले ना ते माहीत नाहीये ना सगळ्या लोकांना की जे काय स्ट्रगल असतं आपलं. मी तुला सांगते की असं होतं ना की ऍक्टिंगमध्ये प्रॉपर कामही नाहीये आणि आता स्टडीमध्येही मी काही करू शकत नाही. आणि त्यावेळी मला इव्हेंट्स करावे लागत होते पैशांसाठी. कारण आपल्याला जो असतो ना की नाटकाला जायचे खर्च येण्या जाण्याचा, तिकडे खाण्यापिण्याचा खर्च नाही मागू शकत. जर माझी आई महिन्याला 4,000 कमवते तर मी तिला जाण्या येण्याचा खर्च कसा मागू आणि कसं खायला प्यायला वेगळं काही पैसे मागू. सो तो जो आहे ना स्ट्रगल की बाबा जाण्या येण्याचा खर्च पण आपल्याला करायचा आहे, तिकडे जर काही लागतंय आपल्याला, काही खायचंय आपल्याला तर आपल्याला खर्च करायचा आहे. तर त्याचे पैसे आता कमवायचे कसे जर आपल्याला ऍक्टिंगचे कामं लगेच थोडी कोणी देणार आहे. तर त्यावेळी मग खूप इव्हेंट्स केले, मग तिथून पैसे येत होते. ठीक आहे, बट मला असं वाटतं की आपण जी ते म्हणतो ना की पेशन्स जे ठेवतो ना आपण, तर त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतं. पेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की आपण लवकर एखाद्या गोष्टीवरती गिव्हअप नाही केलं पाहिजे. आणि जर ते केलं तर मला वाटते की मग आपण कुठेतरी खचलो जातो. पण मला वाटतं की एका गोष्टीवरती सतत प्रयत्न करत राहणं माझ्यासाठी तरी ते खूप वर्क झालंय. कळलं. आणि कुठेतरी या गोष्टीचा फायदा आईला झाला का की ती जिकडे ज्यांच्याकडे जाऊन काम करत होती त्यांच्याकडनं तिच्यासाठी प्रेम जरा वाढलं होतं. असं म्हणायचं की अशी कोणती कामवाली बाई असते की जी ज्यांच्या घरी कामाला जाते त्यांच्यासोबत 1-1 तास फोनवर बोलते. सो माझ्या आईचे ज्यांच्या घरी ती काम करायची ना त्यांच्यासोबत इतके चांगले बॉन्डिंग आहेत. आणि आत्तापर्यंतही तिने काम जरी सोडलं असेल ना तरी तेही कॉल करतात की अश्विनी काय करतेस तू, कशी आहेस, बरी आहेस, मुली कशा आहेत. आणि त्यांनीही खूप गाईड केले या प्रवासात. म्हणजे माझ्या बाकी बहिणींना जसं की त्यांनी इंजिनिअरिंग वगैरे केली तर त्यांनाही खूप गाईड केले की 10वी नंतर अश्विनी मुलींना हे घ्यायला सांग, अश्विनी मुलींना हे करायला सांग. सो त्या गाईडमुळे पण आईनं आपले जेव्हा पॅरेंट्स एज्युकेटेड नसतात तेव्हा त्यांना नाही माहीत की कसं काय करायचं, कसं काय. तर त्यावेळी त्यांनी खूप सपोर्ट केलं आम्हाला की कसं काय. आणि जेव्हा व्हायरल वगैरे झालं तर तेही अजूनही माझे व्हिडिओ पाहतात. आणि मला असं वाटतं मी जे कॅरेक्टर प्ले करते त्याच्या ऑपोजिट माझी आई होती. कारण माझ्या आईने एका घरी 10-10 वर्ष कामं केलेत. सो तिचा जो बॉन्ड होता त्यांच्यासोबत किंवा ज्या लॉयल्टीने ती काम करायची त्याचं फळ तर तिला मिळतंच. म्हणजे जेव्हा ती काम जरी तिने सोडले तर ते तिला आत्ताही कॉल करतायत किंवा विचारतायत अश्विनी कशी आहेस, काय. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काहीच असू शकतं. ॲब्सोल्युटली. आणि जरी गोष्ट सांगू का, आता आपण जर अप्पूकडे पाहिलं तर एकदम चकाचक. म्हणजे मी तर तिला म्हटलं की तू एखादी आत्ता आम्हाला ना अशी ट्रॉफी दिसती माझ्यासाठी, डॉल आहेस अगदी, किती सुंदर दिसलेली आहे. तिच्या कामामुळे तिला आता मोठ्या ठिकाणी जायला मिळतं. ती फ्लाईटनी ट्रॅव्हल करते, 5 स्टार हॉटेलमध्ये राहते, छान ठिकाणी जे आहेत ती वावरते. पण तुम्हाला सांगते की त्यांच्या घरी त्या भांडे घासतात, त्या सगळं काम करतात जे आम्ही करतो. त्याच्यामध्ये कुठली लाज नाही. आणि तिचं आत्ताचं घर मला माहीत नाही बदललं असेल, पण सुरुवातीचं घर तिच्या ठिकाणी राहते. तुम्ही इमॅजिन पण नाही करणार की ही मुलगी त्या ठिकाणावर आलेली आहे आणि आज स्टील ती तेवढीच ग्राउंडेड आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या घरात विचार केला असेल की AC असेल, फॅन असेल, हाताखाली 4 नोकर असतील. पण जसं आता अप्पूने सांगितलेलं आहे की काकू ह्या अनेकांच्या घरात जाऊन काम करतात आणि त्यामुळे ती एक साधारण किती 2 खोल्यांचं घर, आधी एकच खोली होती ॲक्च्युली. आणि आत्ता मला वाटते आम्ही 1.5 वर्ष झालो शिफ्ट झालो, नवीन फ्लॅट वगैरे घेतला मोठ्या बहिणीने वगैरे. सो आत्ता आम्ही सोसायटीमध्ये वगैरे शिफ्ट झालो आहे. पण आत्तापर्यंत आम्ही 20-25 वर्ष आमचे जे लहानपण गेलं ते एक स्लम एरियामध्येच गेलं. आणि तिथे आमची आधी 1 खोली होती, त्याच्यानंतर 2 खोली तिकडेही बांधलं होतं वगैरे. पण मला एक गोष्ट खूपच कौतुक करावीशी वाटते, अंजूची पण आणि तुझी पण. तुम्ही ज्या ठिकाणी राहिला ना त्याची कधी लाज नाही बाळगली की आपण स्लम एरियामध्ये राहतोय किंवा आपलं सराउंडिंग जे आहे ते एक असं आहे जे आपण लोकांपासून लपवायला पाहिजे, ते कधीच नाही केलं. मला वाटते त्याच एरियामधून खूप काही शिकायला मिळाले की बाबा आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय, माणसं कशी असतात. म्हणजे मला वाटते तिकडून जो एक्सपिरियन्स मिळाला ना तो मला नाही वाटत की बाहेर कुठे मला मिळाला असता. माझ्या आईने मग कधी आम्हाला बाहेर नाही जाऊ दिलं का, कारण तिचं असं म्हणणं होतं की नाही माझ्या मुली अशा नाही आहेत, माझ्या मुली वेगळ्या आहेत. म्हणजे माझ्या आईने कधी आम्हाला वेगळंच हे केलं. म्हणजे मी तुला सांगते की आमच्या एरियामधून ज्या लहान मुलं जे वगैरे होते ते सगळेजण एका स्कूलमध्ये जायचे. पण माझ्या आईची इच्छा होती की आम्ही 4 किलोमीटर लांब जावं. म्हणजे भलेही ती पैसे जास्त घालवेल, ती कसंही तडजोड करेल त्या पैशांची, ते टेम्पोला वेगळं भाडं देईल, पण
तिने आम्हाला कधीच त्या स्कूलमध्ये नाही टाकले जिकडे सगळी मुलं जात होती. तिला आम्हाला वेगळीकडेच टाकायचं होतं. सो तिनेच एक सुरुवात केली की आम्हाला कधीच असं वाटू दिलं नाही किंवा आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही असं इकडे राहतोय तर आम्ही तिकडे तसंच राहायला पाहिजे किंवा तसंच वागायला पाहिजे. तिचे एक म्हणतात ना पॅरेंट्सची एक आपल्याला अपब्रिंगिंग वेगळं होतं आणि तिचे थॉट्स खूप वेगळे होते आम्हाला घेऊन की चांगल्याच याच्यात भलेही माझ्याकडे नसेल ती काही तडजोड करून आई बाबांनी आम्हाला सगळं शिक्षण दिले आणि ते चांगल्या स्कूलमधून देण्याचा प्रयत्न केला कमीत कमी सोर्सेसमध्ये. त्याच्यामुळे मला वाटते जे काय आहे ते. आणि घरातले सगळे कामं तुम्ही करायचे? आत्ताही करतो. नाही केले तर भांडणं होतात घरी. अजूनही माझी आई रुसती फुगती जर मी केलं नाही तर की बाबा का ऑफिसला जायचंय आणि हे आता मीच करणार तेच. त्याच्या आधी मी केलेलं बरं मला असं वाटतंय. तिने किरकिर सुरू करण्याच्या आधी. अजूनही माझ्या आईसाठी मी काही सेलिब्रिटी वगैरे असं काही नाही आहे. घरात मी तिची मुलगी आणि ती माझ्याकडून अजूनही काम करून घेते इवन सगळ्याच बहिणींसोबत. पण आत्ता सध्या मी एकटीच आहे घरी. जसं की अंजली मुंबईला असते, दोन्ही बहिणींचं लग्न झालंय सो मी एकटीच आहे. पण अजूनही काम आई किती एन्जॉय करते तुझं फेम? तुला मी काय सांगू, तुला बिलीव्ह नाही होणार की ती इतकं एन्जॉय करते. ती जर एखाद्या ऑटोमध्ये जात असेल ती कसं तरी काही करून टॉपिक काढणार आणि ती त्या माणसाला सांगणार की माझी मुलगी एक युट्यूबर आहे आणि तुम्ही पाहिला असेल शिला दीदीचे व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ असा आहे ना ग की मी खरंच कोणाला विचारलं ना की तुम्ही पाहिला असाल ना तर त्यांनी पाहिलेलाच असतो. कारण तेवढे मिलियन व्ह्यूज आहेत त्याला की एखाद्या शॉर्टला जर 500 मिलियन व्ह्यूज असतील तर त्या माणसाने का नसेल पाहिलं. तर तिला पण आता तो कॉन्फिडन्स आलाय ना. तर ती ऑटोवाला मला त्या दिवशी ती घराच्या खाली आली होती ऑटोने आणि तिने मला कॉल केला की काय करतेस. मी म्हणलं की काय नाही बसली आहे वगैरे. ती म्हणली खाली येतेस का वगैरे, त्यांनी तुला ओळखलंय ना वगैरे. तर त्यांनी ओळखणार कसं ना माझ्या आईने सांगितल्याशिवाय की त्यांना कसं कळणार की आता ही शिला दीदीची आई आहे बरोबर. तर आईने काहीतरी करून टॉपिक काढला असेल पण ती मला भीत होती सांगायला की मी टॉपिक काढलाय. पण म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे कारण ती खूप एन्जॉय करते ना हे. तर मला असं वाटतं की ठीक आहे चालेल. मग मी खाली गेले, त्यांना सेल्फी वगैरे दिला. त्यांना बिलीव्ह नव्हतं आणि मग मला पण ते पटवून देण्याची घाई असते की हो मी हिची मुलगी आहे म्हणून मला मग खाली जावंच लागतं. कारण मला असं होतं की त्यांना नको खोटं वाटायला ना की ही सांगते जे काय ते. मग मी खाली गेले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढला. पण हे सतत असतं म्हणजे कोणत्याही ऑटोमध्ये बसू दे. बऱ्याचदा ऑटोचेच किस्से झालेत की बायका होत्या ऑटोमध्ये, त्यांनी अगं नंबर दिलाय मला घरी जाऊन व्हिडिओ कॉल करायचा आहे. म्हणजे असे नंबर एक्सचेंज करून येते आई माझी. अगं ऐक ना त्यांचा कॉल येतोय सारखा व्हिडिओ कॉल, मग त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोला वगैरे. मला असं होतं की ठीक आहे. मग याच्यातच कळतं मला की ती खूप एन्जॉय करते. आणि जर पब्लिक प्लेसमध्ये गेलो, कधी शॉपिंगला गेलो, तिचं असं म्हणणं असतं की मी मास्क खाली घ्यावा. आणि मास्क खाली घेतल्यावर खूप अवघड असतं. कधीतरी आपलाच अवतार चांगला नसतो. सो असं होतं यार आई अशा अवतारात सेल्फी दिल्यावर ते स्टोरी वगैरे टाकतील, मला नाही चांगलं वाटत. काही नाही चांगलं आहे खूप. मी हे रिलेट करू शकते, काही अंशी हे रिलेट करू शकते. आई पण तशीच आहे माझी. बाकी बहिणींचं पण त्याच्यात कसं घुसवायचं कारण सगळ्या तिच्या ऑब्व्हियसली म्हणजे सगळेच एक सेट झालेले आहेत ना बहिणी. आणि अनिता इंजिनिअरिंग वगैरे चांगली केली, तिला चांगला पगार आहे वगैरे. तर ते सांगायला पण तिला खूप प्राऊड होतं. कोणीही विचारलेलं नसतो कोणालाही पगार. तिला सांगायचं असतं की माझी एका मुलीने इंजिनिअरिंग केली ना तर ती IT मध्ये जॉबला आहे, मग तिला आहे एवढा पगार असं. मग दुसरी आहे ती न्यूज रिपोर्टर आहे, मग तीच बघते म्हणजे सगळे कामं वगैरे आमचे असेच होऊन जातात. म्हणजे बऱ्याचदा ती न्यूज रिपोर्ट टीव्हीवर वगैरे येते ना कधी कधी. कोणीही विचारलेलं नसतं. एका मुलीचं सांगत असताना दुसरं कोण कसं घुसवायचं हा एक टॅलेंट ऍक्च्युली मला असं वाटतं तो माझ्या आईमध्ये काय प्रत्येक आईमध्ये असेल की ज्यांना कौतुक करायचं असेल ना ते कसंही घुसवून करून टाकतात. या मताशी मी 100% 1000% सहमत आहे आणि मी अनुभवले. आई मला चप्पल मारेल घरी गेलो नाही. काकू विल लव्ह यू. आई असतातच सगळ्या अशा गोड असतात, त्यांना कौतुक करावं असं वाटतं आपल्या लेकरांचं आणि त्यात काही चुकीचं नाहीये. आणि ज्या पद्धतीने काकूंनी या सगळ्या बहिणींना वाढवलेलं आहे त्यामुळे तुम्ही काकू टोटली डिझर्व करतात. सांगा, सगळ्यांना सांगा. आणि आता मला तुझ्याकडे जाणून घ्यायचं आहे की फिल्मच्या ऑफर येत आहेत की नाही, त्या बाबतीत काही विचार केलाय की नाही. कारण की तुझे काही व्हिडिओज पाहिलेले आहेत मी आणि ते सुद्धा प्रचंड व्हायरल गेलेले आहेत. त्यातले तुझे एक्सप्रेशन्स, तुझी बॉडी लँग्वेज, त्यात तू काही बोलली नाहीयेस पण तुझा जो एकंदर ऑरा आहे तो इतका सुंदर आहे. तर मला असं वाटतं की ते बघून सहज तुझं कास्टिंग होऊ शकतं. आल्या आहेत ऍक्च्युली मराठी ऑफर्स, पण अजूनही जसं हवंय तसं काम मला मिळत नाहीये किंवा मिळालं नाहीये. सो मी वेट करते आणि मी पेशन्स ठेवेल. आणि जसं की मी सांगितलं की माझ्यासाठी पेशन्स हे खूप वर्क केले आत्तापर्यंत. सो मी ठेवतेय आणि मला वाटते की ठीक आहे राईट टाईममध्ये मिळेल आणि होऊन जाईल. आणि मला साऊथमधून पण ऍक्च्युली 2-3 ऑफर आल्या होत्या. पण एकदा असं झालं होतं की शेड्यूलमध्ये थोडेसे खूपच जास्त प्रॉब्लेम झाले होते की 1 महिन्याचं शूट होतं आणि खूप लोकांचं असं म्हणणं असतं किंवा त्यांना असं वाटतं की मी साऊथ गर्ल आहे आणि माझा लुक जो आहे तो साऊथला जातो आणि खूप लोकांना वाटतं की मी साऊथ इंडियनच आहे. पण असं नाहीये. आणि चांगलं आहे मला असं वाटतं की ठीक आहे मला साऊथकडून ऑफर येतात. आणि अजून एक काम
आहे पेंडिंग किंवा काय म्हणा लाईनअप आहे. साऊथचंच आहे ते. सो बघूयात, कदाचित साऊथमध्येच मला पहिल्यांदा पाहायला मिळेल. तर क्या बात है, लवली, मस्त, आवडेल आम्हाला. आणि आता जेव्हा आपण बघतोय युट्यूब विश्वामध्ये तर तू धुमाकूळ घातलेला आहेस, राईट? तर मला सांग की इथे काम केल्यानंतर ते तुझी पर्सनॅलिटी कशी बदलत गेली आहे पर्सनल आयुष्यामध्ये? एक ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे जे असतं ना, की पर्सनली मी तुला सांगते की मला नव्हतं वाटत की मी कधी रायटिंग पण करेल, मी कधी डिरेक्शन पण करेल. पण यूट्यूबमध्ये मला सगळं करायला मिळतं की आमची टीम हे फक्त, आता जर मी ऍक्टिंगला दिसते पण मी फक्त ऍक्टिंगच नसते करत, मला मग रायटिंग पण करावी लागते, मला डिरेक्शन पण करावं लागतं. सो मी एक खूप पर्सनल डेव्हलप होतीये खूप छान पद्धतीने. मला नाही वाटत की बाहेर मला कोणी डिरेक्शन दिलं असतं असंच की कर बाबा तू. पण जो विश्वास माझी टीम माझ्यावर ठेवते की डिरेक्शन देते, मी रायटिंग केलेल्या स्क्रिप्ट आपण शूट करतोय, सो एक खूप छान डेव्हलपमेंट होते. मला वाटतं की हे मला बाहेर शिकायला नाही मिळणार, नाही कोणी करायला देणार आहे. मला खूप काही एक्सप्लोअर करायला मिळतं इथे यूट्यूबमध्ये. सगळ्या गोष्टी जेव्हा करायला मिळतात ना, तो कॉन्फिडन्स खूप चांगला बिल्ड होतो पुढे की तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत. सो मला खूप इझी पडेल जेव्हा मी बाहेर काम करायला जाईल की कशा गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे किंवा कशा होत आहेत. हे फक्त मी ॲज अन ऍक्टर नाही जाणार, तर मला सगळ्या गोष्टी माहीत असतील बॅक ऑफ द माइंड की कसं काय असतं. क्या बात आहे. वय वर्ष 24, मिळालेलं जे फेम आहे, जी सध्या म्हणूयात की चल पैसा पण त्याच्यासोबत, आणि त्याबरोबरची आलेली जबाबदारी, या सगळ्या गोष्टी बघतात. हे जे व्ह्यूजचं जे गणित असतं कुठल्याही कॉन्टेंट क्रिएटरसाठी, युट्यूबरसाठी, ते जे आहे ते कधी कधी खूप जास्त त्रासदायक पण असतं. व्ह्यूजचे नंबर खालीवर होणं, त्याचं किती प्रेशर घेते आणि त्या गोष्टीसोबत कसं डील करते? जेव्हा तुम्ही एका पॉईंटला खूप पीक पॉईंटला असतं आणि तुमच्याकडे 500 मिलियन व्ह्यूज येत आहेत आणि कधीतरी काहीच व्ह्यूज येत नाही आहेत, त्यावेळी जो प्रेशर असतो, आणि तो म्हणजे जेव्हा आपलं स्वतःचं चॅनल असेल ना, ते तरी आपण थोडंसं मॅनेजेबल असतं, पण आपण कोणासाठी तरी काम करतोय, आपल्याला त्यांना नंबर्स द्यायचेत, हा प्रेशर खूप वेगळा असतो. सो त्याच्यासाठी कंटिन्युअस कन्सेप्ट काढावे लागतात वेगवेगळ्या. जर त्यांना हे हवं आहे ना, तर तेच सर्व करायला लागतं. जर त्यांना वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आपण कॉन्टेंट थ्रू, तर ते मग वर्कआउट नाही होणार आणि ते त्यात मग व्ह्यूज गणणार. भलेही आपल्याला असं वाटतं यार ही शॉर्ट खूप चांगली आहे यार, ह्याच्यात मला काहीतरी वेगळं करायला मिळते, मजा येते, पण नाही, त्यांना नाही बघायचंय तुला त्याच्यात, तर ते मी नाही करू शकत. सो हे कसं हँडल करायचं, हे काय म्हणू, म्हणजे याच्यात तुम्हाला तेच करावं लागणार की जर तुम्हाला याच्यात लोकांनी स्वीकारले तर तुम्ही त्यातून काय वेगळं द्यायचंय ते ट्राय करा जास्तीत जास्त. पण असं झालंय कधी की म्हणजे एक व्हिडिओ गेलाय 500, एक गेलाय 400 आणि पुढचा गेलाय 50 मिलियन, ते जाणं पण मला असं वाटतं काही वाईट नाहीये, कारण प्रत्येक ऑडियन्स वेगवेगळा आहे. जर कामवाली बाईचा ऑडियन्स आहे आणि त्यांनी खूप व्ह्यूज दिलेत, खूप आलेत, ठीक आहे. पण काही जर समजा फॉर एक्झाम्पल क्रिकेटचा क्राऊड आहे, तो फक्त काही स्पेसिफिक क्राऊड आहे. आता आपल्यापैकी सगळेच क्रिकेट बघतात असं नाही, पण त्या क्रिकेटवाल्यांना ती शॉर्ट आवडली ना, मग ठीक आहे, तो ऑडियन्स आपल्याकडे येतोय, ठीक आहे. तो मला वाटतं नाही घ्यायला पाहिजे प्रेशर. कधी ना कधी ते व्हायरल होईल, त्याचा ट्रेंड येईल, त्याचा एक वेगळा ट्रेंड असतो, त्याची एक वेगळी वेळ असतो, ते त्याचं कधीही काही होऊ शकतं. जर आत्ता नाही येते नंतर व्हायरल होईल, इट्स फाईन. ऑल राईट, मस्त, छान सांगितलंय तिने. ओके, आणि आता एक लास्ट क्वेश्चन तुझ्यासाठी हा आहे. इतकी मस्तपैकी पुढे तू चालली आणि पुढे पण जा, पण जी आई महिन्याला 4,000 रुपये कमवायची, तिच्या हातामध्ये एक मोठी अमाऊंट ठेवली आहे का काम मिळाल्यानंतर? म्हणजे काय, मला वाटतं की मोठी अमाऊंट सोबत ती आम्हाला नाही सोडणार आहे. हे बनवायचंय मला, ते बनवायचंय मला. तिच्या पण खूप हाऊस मौज होत्या एवढ्या वर्ष, जे तिला खरंच करता नाही आल्या आमच्यामुळे. त्या मी तरी पूर्णपणे प्रयत्न करते की मी तिला तिच्या जे काही इच्छा होत्या त्या पूर्ण करते आत्ता आणि करत राहील. आणि ऑब्व्हियसली म्हणजे तिची खूप इच्छा होती मोठं मंगळसूत्र बनवायचं, आणि ते मग आम्ही बहिणींनी मिळून बनवलं होतं. ते 2.5 लाखचं वगैरे होतं, आणि ते तिच्यासाठी गिफ्ट केलं होतं आम्ही तिच्या बड्डेला. सो ते मला वाटतं तिच्यासाठी मोठं गिफ्ट होतं. आणि त्याच्यानंतर चालूच असतात. एक असतं ना की खूप आधीपासून तिचं असं होतं की हे घालायचं, हे करायचं, ते करायचं, आणि ते कधीच नाही झालं. आणि माझी आई ना दहीवडे वगैरे विकायची आम्ही जिकडे राहायचो तिकडे, तर त्याचे समर सीझनमध्ये जे बर्फाचे गोळे असतात ना ते विकायची. तर तिचे 3 महिन्यांचं वगैरे समर सीझनमध्ये 4,000 वगैरे असं काहीतरी जमा व्हायचे 3 महिन्यांचे. आणि त्यावेळी तिने ते कानातले बनवले होते 4,000चे. तेव्हापासून ती आत्तापर्यंत ते कानातले यूज करते, आणि त्याला 15 वर्ष वगैरे झाले असेल. सो त्याच्यानंतर ते कानातले तिचे आम्ही आत्ता चेंज केले रिसेंटली, आणि मग ते गळ्यातलं वगैरे. तिला या गोष्टींची थोडीशी जास्त हौस आहे पैशांपेक्षा, की सोनं हे ते. आम्ही तेच त्या गोष्टीच तिला मोस्ट ऑफ द टाइम गिफ्ट वगैरे करतो. आणि बाबांची काय रिॲक्शन आहे, हाऊ ही फील, त्यांची काय रिॲक्शन आहे? बाबांना त्यांचा एक स्वभावच असतो एक पप्पांचा की ते दाखवत नाही. सो माझ्या बाबांचंही तसं आहे की ते दाखवत नाही, पण ते त्यांचंही सेम आहे की
त्यांचा फोन वगैरे नाही का, की त्यांच्या मुलाला तुझ्यासोबत बोलायचंय वगैरे, हे खूप सटलमध्ये सांगून टाकतात. पण ते असं कळत असतं नाही का, की यार त्यांनी तिथे बरंच काहीतरी बोलून झालेलं आहे, सांगून झालेलं आहे की माझी मुलगी हे, माझी मुलगी ते. पण बाबा दाखवत नाही, पण कळून जातं बाबा. क्या बात आहे, खूप मस्त. आणि आज आपली शीला दीदी तुम्हाला खऱ्या आयुष्यात कशी आहे हे नक्कीच कळलं असेल, आणि तिचा जो आत्तापर्यंतचा स्ट्रगल आहे तो तुमच्या समोर आलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही तिच्या आता यशाकडे, तिच्या अचिव्हमेंटकडे बघाल तर त्या मागची तिची स्टोरी जेव्हा जाणून घ्याल तेव्हा तुम्ही म्हणाल की येस, ती डिझर्व करते. आणि येस, वे टू गो, खूप पुढे जायचं आहे आणि खूप मस्त काम कर. अशाच इथे स्टुडिओमध्ये येत राहा तुझ्या कामासाठी, आणि कामाबद्दल, तुझ्याबद्दल वेळोवेळी जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. थँक्यू शोना. थँक्यू सो मच.